अजितदादांनी कुठेही तक्रार करावी। मुस्लिमद्वेषी वक्तव्याच्या विरोधात भाजप हायकमांडकडे तक्रार करणाऱ्या अजितदादांना नितेश राणे यांचं आव्हान, तर फडणवीसांकडून नितेश राणे यांची पाठराखण। बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांचे अजितदादांनी कान टोचले। मर्यादा पाळण्याचा दिला सल्ला। नाव न घेता संजय गायकवाड आणि अनिल बोंडे यांच्यावरती निशाणा। शंभर टक्के काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल। बाळासाहेब थोरात यांच्याकडून कार्यकर्त्यांच्या समोर विश्वास व्यक्त, तर ठाकरे मुख्यमंत्री बनणं ही तेव्हाची गरज होती, संजय राऊत यांचं सूचक वक्तव्य। राज्यातल्या 15 ते 20 जागांवरती उद्धव ठाकरे आणि शरद पवार पक्षामध्ये पेच। जागा वाटपावरती तोडगा काढण्यासाठी मातोश्रीवरती बैठक। भाजप 160 जागांसाठी आग्रही राहणार, तर शिंदेंच्या शिवसेनेकडून 126 ते 128 जागांसाठी तयारी। अजितदादांची 70 जागांसाठी डिमांड। लोकसभेमधून धडा घेत भाजपची विधानसभेसाठी रणनीती। वेळेमध्ये उमेदवारी जाहीर करणार, तर तिकीट वाटपाच्या पूर्वी अँटी इन्कम्बन्सीची दक्षता घेणार। मंत्रिपदासाठी सूट शिवून तयार असणाऱ्या भरत गोगावले यांची महामंडळावरती बोलवण। एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाची चर्चा। आदित्य ठाकरे यांच्याकडून खिल्ली। मनसेच्या विजन वरळीचं आदित्य ठाकरे यांना निमंत्रण देणार। मनसेच्या संदीप देशपांडे यांची माहिती। काका पुतण्यामधल्या राजकारणाची मुंबईभर चर्चा। राहुल गांधी यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या संजय गायकवाड, अनिल बोंडे यांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक। मुंबईमध्ये राहुल नार्वेकर यांच्या घराबाहेर वर्षा गायकवाड यांची निदर्शनं। राज्यात तिसरी आघाडी परिवर्तन महाशक्तीची घोषणा। बच्चू कडू, राजू शेट्टी, संभाजीराजे छत्रपती यांची तिसरी आघाडी। 26 सप्टेंबरला संभाजीनगरला परिवर्तन महाशक्तीचा मेळावा। बदलापूरमधील शाळेमध्ये लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये 500हून अधिक पत्रांचं आरोपपत्र दाखल। सुनावणी कधी सुरू होते याकडे सगळ्यांचं लक्ष। दसऱ्याच्या मुहूर्तावरती सिडकोच्या घरांची लॉटरी निघणार। वाशी, सानपाडा, जुईनगर, खांदेश्वर, नेरूळ रेल्वे स्थानकांचे शेजारी 40,000 घरांसाठी लॉटरी। ज्येष्ठ नागरिकांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा। ज्येष्ठांना मालडब्यामधून प्रवासाची मुभा। लोकलमध्ये स्वतंत्र डबा देण्याचे आदेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।